सध्या प्रफुल्ल पटेल यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटलंय. अजित पवार यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण राज्य हळहळलंय. अजित पवार यांचा अपघात होता की घातपात यावर अनेक जण सवाल उपस्थित करतायत. दरम्यान राज्याचे नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईतील वरळी डोम येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला देश राज्यातील अनेक दिग्गज नेते, उद्योगपती आणि मान्यवर उपस्थित होते. मंचावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते तसेच उद्योग क्षेत्रातील बड्या व्यक्तींची उपस्थिती होती. याच कार्यक्रमादरम्यान एक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत आणि काही क्षण ते हसत संवाद साधताना व्हिडिओत पाहायला मिळतंय. आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय की शोकसभेसारख्या गंभीर कार्यक्रमात अशा प्रकारे हसणं योग्य आहे का? आपला नेता गेलाय आणि प्रफुल्ल पटेल यांचे वागणं बघा. दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वातावरणात ही चर्चा रंगू लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर जनतेची नजर असते आणि अशा वेळी देहबोली ही संदेश देत असते, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. तथापि या व्हिडिओ मागील नेमका संदर्भ काय होता, त्या क्षणी नेमकी कोणती चर्चा सुरू होती याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे केवळ व्हायरल क्लिपच्या आधारे निष्कर्ष काढताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. आपलं याबाबत काय मत आहे? शोकसभेत अशा प्रकारचा प्रसंग योग्य की अयोग्य? आपलं मत नक्की कमेंट करा.